विलास घुले कुटुंबियांचं जे आहे उपोषण आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 दिवसापासून सुरू आहे। आज जे पोलीस महासंचालक आहेत सदानंद दाते यांची कुटुंबियांनी भेट देखील घेतली। आपल्यासोबत ते विलास घुलेंच्या आई आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्यांची काय चर्चा झाली आहे। आई, तुम्ही आज स्वतः दाते साहेबांना भेटलात, काय त्यांच्याकडून आश्वासन भेटलं आहे का? भेटलं ना, त्या आम्हाला इथून जाऊ देत नव्हते, पण आम्ही त्यांनी भेटायला गेलोत। मग त्यांनी सांगितलं आरोपी पकडा, आम्हाला न्याय द्या, एवढीच आमची मागणी दे, तर आम्ही इथलं उठणार सुद्धा नाही। आणखी काय काय चर्चा झाली त्यांच्यासोबत? काय नाही चर्चा झाली, आम्ही ते आरोपी पकडा, आम्हाला न्याय द्या, एवढंच आम्ही बोललो त्यांच्यासोबत। पण आम्हाला इथून जाऊ देत नव्हते, तरी बी आम्ही गेलो तिथं मुंबईपासून भेटायला गेलतोत ना आम्ही। मग तिथं गेल्याबरोबर आम्हाला ओळखीलं, म्हणले मुंबईला आजी भेटायला आलत्या, मग आम्हाला न्याय द्या म्हणलं आणि आरोपी पकडा म्हणलं। आज विलासच्या मेहुण्याने देखील आंदोलन केले वर चढून, कसं बघता त्या आंदोलनाकडे? मी नाही ना बघितलं तिथं। बरं, आपल्यासोबत रमेश घुले देखील आहेत। भाऊ, आज काकूंनी आणि एक शिष्टमंडळांनीच सदानंद दाते यांची भेट घेतली होती, काय आश्वासन देण्यात आले काही? CID बरोबर केलं आहे म्हणले, ते तपास करतील आणि त्यांना अटक करतील असा आमचा विश्वास आहे। आणि आज जे आंदोलन करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून, काय आक्रोश आता वाढत जाईल। प्रशासनाने मी कालही सकाळी सांगितलं की अंत पाहू नये, इथून पुढं जो उद्रेक होईल त्याला सर्वस्व जिम्मेदार प्रशासन असेल। काय मागणी असणार आहे प्रशासनाकडे? शेख गटामध्ये आणखी CDR प्रमाणे 2 आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याबरोबर स्वरूप सोनने यांना तात्काळ अटक करावी। नक्कीच, आपण जर बघितलं तर कुटुंबांनी जी आहे ती सदानंद दाते यांची भेट घेतली होती आणि त्यांना हे जे गुन्हा आहे CIDकडे वर्ग करण्यात आला आहे आणि त्या तपासानंतर कारवाईचं आश्वासन देखील देण्यात आलं आहे। स्वानंद पाटील, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।